औद्योगिक क्षेत्र झालं. हिंजवडी, चाकण, रांजणवली, खराडी, भिगवण, बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरवळ सगळीकडे उद्योग, सगळीकडे हाताला काम. हा चेहरा बदलला कुणी? आम्ही लोकांनी बदललो. तुम्ही सत्ता दिली, त्या सत्तेचा वापर केला आणि हा बदल केला. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पुण्यामध्ये? मी देशाच्या कामामध्ये दिल्लीत जातो, पार्लमेंटच्या सभासद म्हणून दिल्लीत जातो, महाराष्ट्राची वसाहत मागून घेतो, टी व्ही लावतो, काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचं वैशिष्ट्य काय? कोयचा ज्ञान. अरे कोयचा ज्ञान, विद्येचं माहेरघर हे पुणं, तेलकटसारखा कारखाना हे पुणं, बजाजाचा कारखाना हे पुण्याचं वैशिष्ट्य, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचं वैशिष्ट्य. आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचं वैशिष्ट्य काय केलं? कोयचा ज्ञान. आत्ता भाषणामध्ये पण सांगितलं ड्रग्ज. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय खातात मला माहिती नाही. कशाचे गोळे असतात, त्या गोळ्या किंवा ड्रग खाल्लं की एकदम चंद्रावर जातो. आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागामध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोयचा ज्ञान असो, ड्रगचा व्यवहार असो, याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळं पुणं आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार या प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं.